Now, today we will discuss our topic name is that alkene. I hope वरती झालं. तुम्हाला दिसत आहे का हे बोर्ड बोर्ड दिसत आहे क्लिअर. हेडिंग दिसत आहे का मी लिहिलेली. ओके 1 मिनिट. सर इथे दिसते का पहा तुम्ही. अल्कीन. ओके क्लिअर आहे. Okay, now here today we will discuss the most important topic, preparation of alkenes. Okay, now in this age we will discuss the most important methods of preparation ऑफ अल्किन्स. बघा आपला अल्किन टॉपिक चालू आहे. हायड्रोकार्बन आपला चॅप्टर आहे. त्यामध्ये आपण खूप महत्त्वाचे आता पॉईंट्स घेणार आहोत. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू अस. अँड फर्स्ट इज दॅट द फर्स्ट हिअर द एलिमिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, एलिमिनेशन रिॲक्शन पाहायची आपल्याला. नाव द वर्ड एलिमिनेशन तुम्हाला या वर्डवरूनच माहिती पडेल. नाव द वर्ड एलिमिनेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एलिमिनेशन? इट इज अ रेग्युलर वर्ड इन युअर डेली लाईफ. एलिमिनेट होणे तुम्ही जर रियालिटी शो पाहत असेल, बाकी अदर शो जर पाहत असेल तर एलिमिनेशन राऊंड असतात. ठीक आहे, एलिमिनेट केलं म्हणतात. एलिमिनेशन मीन्स इट इज अ रिमूव्ह, इट इज अ निग्लेक्टेड, इट इज रिमूव्ह फ्रॉम द पर्टिक्युलर एरिया, पर्टिक्युलर मॉलिक्युल्स. ठीक आहे, एलिमिनेशन म्हणजे रिमूव्ह करणे. नाव हिअर व्हॉट हॅपन ऍक्च्युअली, व्हॉट इज याला म्हणतात 1-2 एलिमिनेशन पण म्हणतात. याचं एक पुन्हा एक नाव आहे 1-2 एलिमिनेशन. और याला म्हणतात बीटा एलिमिनेशन रिॲक्शन. हे दोन नाव आहे, याचे लक्षात ठेवायचे. नाव व्हॉट हॅपन, हाऊ कॅन प्रिपेअर द अल्किन. आपल्याला अल्किन प्रिपेअर करायचं, डबल बॉन्ड प्रिपेअर करायचं. नाव इन दिस रिॲक्शन इट इज अ इम्पॉर्टंट नोट दॅट इफ द टू ऍडजसेंट कार्बन, if you have the two adjacent carbon like this, and we have here the one type of the x and y. X and y is a group, any type of group. आपल्याकडे एक ग्रुप आहे समजा x and y. Okay, now these are the obviously singly bonded carbon is sp3 hybridized. तुम्हाला माहिती आहे सिंगली बॉन्डेड कार्बन आपण शिकलो sp3 हायब्रिडाइज असतो. मी सांगितलंय तुम्हाला कदाचित ड्युरिंग द अल्केनच्या हायड्रोकार्बनच्या प्रोसेसमध्ये. सिंगली बॉन्डेड कार्बन ऑलवेज sp3 हायब्रिडाइज. X is one of the group present here attached to the carbon. Neighboring carbon, neighboring म्हणजे ज्या लागोपाठचाच कार्बन, here the Y groups. If this reaction eliminated, म्हणजे आपण adjacent carbon X and Y ला eliminate करू. If we eliminate this X and Y, what happen? This single bond is converted into double bond like this, and this is carbon is sp2 hybridized. हा sp2 hybridized म्हणजे कन्वर्ट होऊन जाईल दोन्ही कार्बन. ओके, नाव हिअर द दिस इज अल्कीन. आपण याला का म्हणू, आपण अल्कीन. अँड दिस इज 1-2. याला जर 1 नंबर दिला आपल्याला 2 देऊ, त्याला म्हणू 1,2 एलिमिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, याला शॉर्ट मध्ये लिहिले मी एलिमिनेशन रिॲक्शन. म्हणजे इथून -x आणि y मायनस होऊन जाईल. ठीक आहे, इथं मायनस लिहू शकतो किंवा प्लस करून इथं मी XY लिहू शकाल. आय होप की तुम्हाला सर्वांना क्लिअर दिसत आहे बोर्ड. काय प्रॉब्लेम आहे? ओके, नाव हिअर द इफ यू डिस्कस द एलिमिनेशन रिॲक्शन, आपण एलिमिनेशन कसं डिफाईन करू. द टू atoms or group of atoms eliminated from adjacent
ऍडजेसंट म्हणजे काय होते, एका लागोपाठचा. ऍडजेसंट कार्बन कार्बन atoms to give alkene is called यालाच का म्हणू आपण 1,2 एलिमिनेशन रिएक्शन म्हणू याला. 1,2 elimination reaction. Okay, now these are the 1,2 elimination reaction. Now here it is a remember that if you want to suppose consider here the hydrogen atom from the adjacent carbon atom. आपण जर असं म्हटलं की सपोज फॉर एक्झाम्पल मी एक कार्बन घेतला आणि याला हायड्रोजन जोडला आणि समजा याला मी एक एक्स ग्रुप जोडला, तर आपण काय म्हणजे एक्स ग्रुप हा फंक्शनल ग्रुप आहे आपला. फंक्शनल ग्रुपचा पहिला कार्बन नेहमी अल्फा असतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सेकंड कार्बन बीटा असतो. सपोज आपण इथं हायड्रोजन जर कन्सिडर केलं, ठीक आहे, 1 कार्बन कंटेन हायड्रोजन, द हायड्रोजन ॲटम फॉर्म ऍडजस्टंट कार्बन. आपण समजू शकतो द हायड्रोजन ॲटम contain adjacent carbon atom is called. जर हायड्रोजन ॲटम असेल तर बघा मी काय केलं, एक्स असाच ठेवला, ठीक आहे, आणि वायच्या बदली मी त्याला एक्स इथे ठेवली, हा एक्स इथे होता, मी इकडे लिहिला, काही फरक नाही पडणार त्याला. ठीक आहे, वायच्या बदली मी काय केलं, हायड्रोजन पुटअप केला इथे. जर हायड्रोजन ॲटम जर असेल तर जो जिथे एक्स आहे त्याला अल्फा म्हणा आणि सेकंड बीटा. मग आपण काय म्हणतो, हायड्रोजन ॲटम कंटेन ऍडजस्टंट कार्बन ॲटम इज कॉल्ड बीटा कार्बन. त्याला आपण बीटा कार्बन म्हणू. ओके, नाउ हियर इज रिमूव्ड. हा बीटा कार्बन का केला आपण, बीटा कार्बन के त्याला बीटा हायड्रोजन पण म्हणू शकतो आपण बीटा हायड्रोजन म्हणू. इट्स कॉल्ड बीटा हायड्रोजन है ना, बीटा कार्बनला अटॅच होता म्हणून तो बीटा हायड्रोजन. ओके, नाउ इज रिमूव्ड टू फॉर्म अल्कीन. जर बीटा पासून हायड्रोजन रिमूव्ह असेल, आपण असं म्हणू बीटा रिमूव्ड अँड टू फॉर्म द अल्कीन, द रिएक्शन इज कॉल्ड याला म्हणतात बीटा एलिमिनेशन. कारण बीटा पासून हायड्रोजन रिमूव्ह होत असल्यामुळे याला बीटा एलिमिनेशन म्हणतात. असे दोन नाव आहे, बीटा एलिमिनेशन आणि 1,2 एलिमिनेशन ते म्हटलं आपण. चला बघू आपण मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आपल्याला यामध्ये बघायचं आहे की बीटा एलिमिनेशन मध्ये बघायचं आहे आपल्याला. नाव हियर द डी हायड्रो हॅलोजेनेशन. बघा डी म्हणजे काय होते सांगा बरं, डी चा अर्थ काय होतो सांगा, एनीवन? मागच्या याला रिएक्शन झाली होती, आपण डी चा अर्थ शिकलो होतो. यस, एनीवन? कोणी सांगू शकेल डी म्हणजे काय असते? आपल्याला काय पाहायचं आहे, एलिमिनेशन रिएक्शन मध्ये ए पाहायचं आहे आपल्याला, डी हायड्रो हॅलोजेनेशन. डी चा अर्थ होतो रिमूव्ह करणे, रिमूव्ह. आणि नावाचं बघा हायड्रो हॅलोजेनेशन म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन आपल्याला रिमूव्ह करायचे. इफ व्हॉट इज अ डी हायड्रो हॅलोजेनेशन, इफ द two adjacent carbon, one carbon contain hydrogen and second carbon contain halogen, X is halogen, then this is the alpha carbon, this is beta carbon. Okay, this is the alpha and beta carbon. आपण असं म्हणू शकतो डिहायड्रोजन कशाला म्हणू, if hydrogen atom removed from beta carbon and halogen atom from alpha carbon, that reaction is called dehydrohalogenation. समजलं का मी काय सांगतो तर, येस ऑर नो? काय म्हणतो व्हॉट इज डी, डी म्हणजे काय, रिमूव्ह करणे, हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करणे. आता एक्स चा हॅलोजन झाला,
आणि सर्वनामामध्ये हा हायड्रोजन आहे. आपली रिॲक्शनचं नाव काय, दोन्ही रिमूव्ह करतात डी हायड्रो हॅलोजनेशन. ओके, क्लिअर आहे सर्वांना, ऐकू येत आहे? येस ऑर नो? येस बेटा मला रिस्पॉन्ड करा, येस ऑर नो. तुम्हाला सर्वांना ऐकू येत आहे? ओके, मी एक्झाम्पल घेऊ पुढे मग. नाव हिअर फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल असं घेऊ शकतो, इफ वी हीटेड ब्रोमोइथेन, म्हणजे आपण बघा आता ऍक्च्युअली डिहायड्रोहॅलोजनेशनला आपल्याला काय करावं लागेल, याच्यासाठी एक एजंट यूज करावं लागेल, त्याला डिहायड्रेशन एजंट म्हणतात. बघा सांगतो काय म्हणतात, फॉर एक्झाम्पल घेऊ तेव्हा समजेल तुम्हाला. इफ ब्रोमोइथेन, ब्रोमोइथेन घ्या किंवा ब्रोमोइथेनचा अर्थ काय होतो, अल्किल हॅलाइड हीटेड विथ अल्कोहोलिक KOH और NaOH. खूप महत्वाचा रोल आहे. तुम्हाला KOH आणि NaOH बद्दल आता मी सांगेल, रिॲक्शन झाल्यानंतर सांगेल तुम्हाला काय रोल आहे. तर अल्कोहोलिक KOH आणि NaOH. ओके, दॅन गिव्स इथिन. बघा इथिन भेटतो कसं, बघा चला ब्रोमो इथेन घेऊ आपण. ब्रोमो इथेनचा फॉर्म्युला काय असेल, CH3CH2Br, याला ब्रोमो इथेन म्हणू आपण. प्लस याला अटॅच करू KOH किंवा NaOH सोबत आपण हीट करू, याला बॉईल करू. मी KOH घेतो, KOH कोणत्या मीडियम मध्ये, अल्कोहोलिक, इथं अल्कोहोलिक लिहितो. 2 याला थोडं हीट करतो. बघा आता मला लिहिणार कसं ना, ब्रोमो इथेन आहे, Br मी इथं न लिहिता मी इथे लिहितो खालती Br. हा CH3 आहे, CH3 न लिहिता मी लिहितो CH2 ला पूर्ण मिटवून टाकतो. वी राईट हिअर CH2 हायड्रोजन. ओके, मग काय, इफ वी ऍड द KOH then it remove the alpha, this alpha carbon, this beta carbon, alpha from alpha carbon halogen is removed. बघा म्हटलं आपण from alpha carbon halogen is removed and from beta carbon hydrogen is removed. तर आपण अल्फा मधून हॅलोजन काढतो Br आणि हे काढतो, काय होईल बघा CH2 डबल बॉन्ड CH2. बघा आता काय होईल, हा हायड्रोजन कोणासोबत कंबाईन होईल, OH सोबत, तर आपल्याला भेटेल H2O. आणि Br कोणासोबत कंबाईन, K सोबत, आपल्याला भेटेल प्लस KBr. नाव दिस इज इथिन, फॉर्मेशन ऑफ अल्किन. सिंपल रिएक्शन आहे. ओके, आर यू अंडरस्टँड काय सांगतो? तर चला, तर तुम्ही एक काम करा, स्क्रीनशॉट घ्या. घेतला स्क्रीनशॉट सर्वांनी? स्क्रीनशॉट घेतला सर्वांनी? ओके, बघा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो तुम्हाला. परत मी डिटेल्स येणार होतो मला या सर्व गोष्टीमध्ये, पण आपण एक समजून घेऊ पहिले की इथे काय होईल. बघा ना, मी दुसरं एक्झाम्पल घेतो, लाईक द 2 क्लोरोब्युटेन. 2 क्लोरोब्युटेन म्हणजे लाईक दिस CH3 CH Cl CH2 CH3. ओके, नाव हिअर याला आपण 2 क्लोरोब्युटेन म्हणू, 2 क्लोरोब्युटेन. त्याला सेकंड एक्झाम्पल घेतो आम्ही. याला कसं हिट करू आपण, अगेन KOH किंवा NaOH सोबत हिट करू. मी लिहिणार कसं बघा, कार्बन 3 हायड्रोजन इथे लिहितो CH3, कार्बन एक हायड्रोजन वरती, एक Cl इथे, सेकंड कार्बन एक हायड्रोजन वरती, एक हायड्रोजन, आणि थर्ड कार्बन 3 हायड्रोजन आर देअर. बघा ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे, कुठं फंक्शनल ग्रुप आपला, क्लोरीन फंक्शनल, याला म्हणून आपण 2 क्लोरोब्युटेन. ओके, जे मुलं अल्केनच्या याच्यात होते त्यांना माहिती आहे, आपण या IUPAC नॉमेनक्लेचर लिहितो. याला अल्फा कार्बन म्हणू. इकडला बीटा असेल सेकंड नंबरचा, इकडला पण बीटा असेल, याला बीटा डॅश देतो. ठीक आहे, बघा 2 बीटा कार्बन आले. बघा कार्बनची चेन असेल. ओके, तर यामध्ये पहिला जर कार्बन फंक्शनल ग्रुप आणि मी लिहितो FG,
FGO चे फंक्शन करू. पहिला कार्बन नेहमी बीटा असेल, अल्फा असेल, सॉरी अल्फा, सेकंड कार्बन बीटा, गामा, डेल्टा, एप्सिलॉन. ठीक आहे. हे पर्टिक्युलर डेरिव्हेटिव्ह असेल. ठीक आहे. फंक्शन ग्रुपचा पहिला कार्बन नेहमी अल्फा, सेकंड कार्बन बीटा, गामा, डेल्टा, एप्सिलॉन. तुम्हाला हे चार आले ते कळतील. नंतर बघा आपला फंक्शन ग्रुपमध्ये क्लोरीन होता. क्लोरीनचा पहिला कार्बन अल्फाचा बाजूला सेकंड बीटा, काय पैसा उरला सेकंड कार्बन बीटा. तुम्ही कर बीटा म्हटलं तुम्हाला बीटा डॅश म्हटलं. त्याला बीटा दिला काय तर गामा देऊ शकतो. त्या प्रॉब्लेम ठीक आहे. प्रॉब्लेम ते गामाचं काही काम नसतं. If we heat carry with KOH or alcoholic medium, हा alcoholic medium खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला हीट केलं बघा मीडिया जागा खाली घेतो तुम्हाला सरळ घ्यायचे. दोन ऑप्शन कसे आहेत. एक तर हायड्रोजन या बीटा पासून निघेल आणि अल्फा पासून क्लोरीन निघेल. या क्लोरीन या अल्फा पासून निघेल, हायड्रोजन या बीटा डॅश पासून निघेल. टू ऑप्शन्स, हे दोन ऑप्शन आहेत. काय बघा इकडे ह्या बीटा डॅश कार्बन दोन हायड्रोजन. देन वी हॅव द टू ऑप्शन्स. Hydrogen remove either from beta carbon or hydrogen remove from the beta dash carbon. There are two options. Obviously, chlorine remove from the alpha carbon. It is a fixed. But that in case of beta, there are two options. From the beta dash, they remove the one hydrogen. The beta dash, the beta dash remove the one hydrogen. Simple beta remove the one hydrogen. There are two types of possibility. आपण जर आपण possibility कशी करू फाइनल बीटा मधले हायड्रोजन काढू. तर आपण रिएक्शन करायला इकडे हायड्रोजन काढला CH2 राइट. हा सिंगल बॉन्ड तर डबल बॉन्ड मध्ये डबल बॉन्ड इथून एक क्लोरीन काढला आपण लिहिला CH. हा CH2 कसा असतो आपण CH3. व्हॉट इज द नेम. इट इज कॉल्ड ब्यूट 1 ओके. प्लस सेकंड ऑप्शन का सेकंड ऑप्शन काय इथून एक हायड्रोजन काढा क्लोरीन काढा इथून एक हायड्रोजन काढा. आपल्याला हा CH2 तेव्हा असेल CH3 सिंगल बॉन्ड हा का म्हणजे CH double bond. I think एक हायड्रोजन निघाला फक्त CH and this other CH2. It called ब्यूट 2 ENE. आणि प्लस आपल्याला ऑप्शन काय मिळेल KBr KCl plus H2 KCl इथं काय इथं पण इथं आपल्याला ओके. आता बघा हे दोन्ही सारखे प्रोडक्ट नाही म्हणतात. एक मेजर एक मायनर म्हणतात. दिस इज मेजर प्रोडक्ट आणि दिस इज मायनर प्रोडक्ट. मायनर म्हणजे काय छोट्या क्वांटिटी. समजा 90% जर हा भेटला हा 20% मेजर म्हणजे लास्ट. सर आपण कसं ओळखलं दिस मेजर दिस मायनर. हाऊ कॅन सिलेक्ट द मेजर मायनर. तो आप रूल आर देयर. वन साइड इज साइड दिस होता then एक लॉ दिलेला सॅडजॅप्स लॉ म्हणतात. ते लॉ आपण पाहणार. ओके. तर बिफोर गोइंग द सॅडजॅप्स लॉ. ओके. सॅडजॅप्स लॉचा बिफोर पहिला सॅडजॅप्स लॉ म्हणतो. नंतर मी तुम्हाला याच्याबद्दल डिस्कस करेन. मी अल्कोहोलिक KOH चा रोल काय असतो. ठीक आहे. तर मेजर मायनर प्रोडक्ट म्हणतात बघा. नाव हियर अकॉर्डिंग टू मेजर मायनर आपण मेजर मायनर कसं काउंट करणार आहोत अकॉर्डिंग टू सॅडजॅप्स. बघा सॅडजॅप्स रूल कसा म्हणतो बेटा सर्वांना क्लियर व्हायस येत आहे. सर्वांना दिवलन काय डिटेल डिस्कस करून याच्यावर नो अरे कोणते रिस्पॉन्स करा सॅडजॅप्स बेटा तुम्हाला मला कोणाचाच आवाज ऐकून येत आहे. 1 मिनिट. बाकी तुम्हाला इथपर्यंत कळलं की मला सांगायला लागेल डबल. तर बघा पहिली रिएक्शन तर कळली असेल तुम्हाला. मी याबद्दल बोलतो बघा. पहिली रिएक्शन कळली का तुम्हाला जे आपण इथं इथिन बनवलं होतं इथपर्यंत कळलंय का तुम्हाला. ओके चला आपण सेकंड कडे जाऊ. आपण काय केलं 2 क्लोरोब्युटेन घेतला.
आपल्याला अल्फा बीटा कार्बन कसं ओळखायचं. समजा माझ्याकडे फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुप आपल्याला खूप सारे असतात. अल्कोहोल असतात, अल्डिहाइड असतात, कीटोन असतात, कार्बोक्सिलिक ऍसिड असतात, ठीक आहे, अमाइन्स असतात, ऍसिड क्लोराईड असतात. त्याला फंक्शनल ग्रुप म्हणतो आपण. जर फंक्शनल ग्रुपचा पहिला कार्बन नेहमी लक्षात ठेवा, त्याला अल्फा म्हणायचा, सेकंड बीटा म्हणू, थर्ड गॅमा डेल्टा म्हणू. जर असं असेल बघा, दुसरी चेन असेल कार्बन कार्बनची अशी चेन असेल, हा लाईक दिस, तर इथे माझा फंक्शनल ग्रुप अटॅच असेल. फंक्शनल ग्रुप इथे जर अटॅच असेल तर पहिला कार्बन याला म्हणू अल्फा, सेकंड बीटा, याला गॅमा म्हणू. पण या कार्बनच्या इकडला सेकंड इकडला याला बीटा डॅश म्हणा किंवा बीटा म्हणा, चालेल का, याला गॅमा डॅश म्हणा, ठीक आहे. तर ऍक्च्युअली काय होते की फंक्शनल ग्रुप कुठे अटॅच आहे त्याच्या हिशोबाने आपण अल्फा बीटा गॅमा ठरवतो. इथे 2 बीटा आहे, मी एकाला डॅश का बरं दिला, आपल्याला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. 2 गॅमा पण आहे, ठीक आहे. इथे काय फक्त एंडला असल्यामुळे काय झाला, अल्फा बीटा गॅमा डेल्टा एप्सिलॉन, ठीक आहे. तर हे फंक्शनल ग्रुप आपण असे डिसाईड करतो, फंक्शनल ग्रुपवर डिपेंड असते अल्फा कार्बन कोणता असेल, बीटा कार्बन कोणता असेल. तर आपला इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे, क्लोरीन आहे, म्हणजे हॅलोजन आहे, ठीक आहे. मग हॅलोजन इथे बघा, मी हॅलोजन लिहिलं, हा पहिला कार्बन अल्फा राहील, सेकंड कार्बन बीटा डॅश, समजा हा बीटा डॅश, इकडला आपण बीटा म्हणला, ओके. तर माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. मग मी जेव्हा केओएच सोबत ह्याला हीट करेल, केओएच कसा, केओएच याला म्हणतात एलिमिनेटिंग एजंट, हा आपला एलिमिनेटिंग एजंट आहे. एलिमिनेटिंग एजंट म्हणजेच हा एलिमिनेट करतो, लक्षात ठेवा, एलिमिनेटिंग एजंट आहे. तर इथे काय बघा, 2 ऑप्शन कसे आहे, फ्रॉम अल्फा वन क्लोरीन इज रिमूव्ह, ओके, देयर इज वन ऑप्शन इज बीटा हाइड्रोजन इज रिमूव्ह, or other option is from alpha is chlorine is removed, from beta dash one hydrogen is removed. There are 2 options. Are you getting my points? आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहे, ओके. यस ऑर नो, तुम्हाला ऐकू येते आवाज? ओके. मग मी काय केलं बघा, नाव फ्रॉम बीटा कार्बन रिमूव्ह द 1 हायड्रोजन, फ्रॉम अल्फा कार्बन रिमूव्ह द क्लोरीन, नाव वी गेट अ डबल बॉन्ड हियर, ओके. 3 हायड्रोजन होते, एक रिमूव्ह केला, CH2 बनला, लिहिला आपण, सिंगलचा डबल बॉन्ड केला, इथं एक क्लोरीन एक हायड्रोजन, तर क्लोरीन रिमूव्ह केला आपण, CH बनला, तो हा CH2 तसाच लिहिला, CH2 तसा लिहिला, ओके. सेकंड ऑप्शन काय असेल, नाव सेकंड ऑप्शन इज दॅट दिस क्लोरीन रिमूव्ह फ्रॉम द अल्फा अँड हायड्रोजन रिमूव्ह फ्रॉम बीटा डॅश, ओके. नाव वी गेट अ डबल बॉन्ड हियर, ठीक आहे. आपण डबल बॉन्ड इथे लिहिला बघा, CH3 तसाच होता, लिहिला आपण, हा बनला CH, हा CH, आणि शेवटचा CH3. आपल्याला 2 पॉसिबल प्रोडक्ट भेटले, आणि बाय प्रोडक्ट कोणता, KCl भेटेल. कारण इथे बघा, इथे क्लोरीन निघाला, हा K सोबत कनेक्टिंग KCl भेटेल, हायड्रोजन निघाला, OH सोबत H2O भेटेल. 2 पॉसिबल प्रोडक्ट भेटले, तर 2 पैकी काय होईल, दोन्ही सारखे अमाऊंट मध्ये नाही भेटेल, एक कमी जास्त अमाऊंट मध्ये भेटणार आहे. तर हा जो ब्युटेन 2 भेटला एक, आणि एक ब्युटेन 1 भेटला. ब्युटेन 2 इज अ मेजर प्रोडक्ट, जास्त क्वांटिटी मध्ये भेटेल, फास्टली फॉर्म होईल तो, ठीक आहे. मायनर प्रोडक्ट मध्ये ब्युटेन 1 भेटेल. सर आता आपण कसं ओळखलं, हा मेजर आहे, हा मायनर आहे, ठीक आहे. दिस एक्सप्लेन बाय सॅडझॅप्स रूल. सॅडझॅप्स वन ऑफ द सायंटिस्ट, ठीक आहे, एक सायंटिस्ट होता. या सायंटिस्टने याची स्टडी केली एलिमिनेशन रिएक्शन, त्यांनी एक रूल बनवला. नाव त्याचा रूल काय, द इन डिहायड्रोहॅलोजेशन रिएक्शन, त्याने काय म्हटलं, इन डी हायड्रो हॅलोजिनेशन रिएक्शन, जर डिहायड्रोहॅलोजन रिएक्शन असेल तर द प्रिपेअर्ड प्रोडक्ट ऑफ द अल्कीन, प्रिपेअर्ड म्हणजे प्रिफर्ड म्हणजे कोणता प्रोडक्ट भेटेल आपल्याला, प्रिफर्ड प्रोडक्ट ऑफ अल्कीन, अल्कीन कोणता भेटेल आपल्याला, 2 अल्कीन भेटले, 2 पैकी कोणता भेटेल, ऑफ अल्कीन is of alkene that has the greater number of alkyl group. ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुपचा अर्थ असा होतो, हिअर द सबस्टिट्यूटेड, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन्स, त्याला म्हणतात मोर, असं म्हणून. आता सांगतो तुम्हाला मोर सबस्टिट्यूटेड अल्किन म्हणजे काय, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन म्हणतात त्याला, ओके. ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप इज मेजर attached to doubly
बॉन्डेड कार्बन ॲटम्स. बघा सांगतो कसं काय. चला आपण इथं बघू. ब्युटेन 1 लिहिलो. ब्युटेन मधला CH2 लिहितो मी. हा 2 हायड्रोजन डबल बॉन्ड, याला एक हायड्रोजन आहे असं लिहितो. आणि हा C2 CH2 CH3 म्हणजे हा झाला C2H5. आर यू अंडरस्टँड? मेरा C2H5 लिहिलो. समजलं? येस ऑर नो? ओके. आता सेकंडला कसं लिहू आपण? नाव कार्बन डबल बॉन्ड कार्बन, याला एक हायड्रोजन आहे, याला एक हायड्रोजन, मी हायड्रोजन इथे लिहितो हायड्रोजन हायड्रोजन. हा CH3 या कार्बनला मी या साईडला लिहितो, या साईडला लिहितो. बघा सबस्टिट्यूशन म्हणजे काय? ज्यांच्याकडे अल्किल ग्रुप जास्त त्याला मोर सबस्टिट्यूट म्हणतात. याच्याकडे अल्किल ग्रुप एकच आहे हा C2H5. याच्याकडे अल्किल ग्रुप कोणते 2 आहे 1 आणि 2. तर मोर सबस्टिट्यूट कोण झाला? हा सिंगल, याला मोनो सबस्टिट्यूटेड. मोनो मोनो म्हणजे एक, ठीक आहे, मोनो सबस्टिट्यूटेड. आणि याला म्हणून आपण 2 आहे, याला म्हणून डाय सबस्टिट्यूटेड. डाय म्हणजे 2. ओके. अकॉर्डिंग टू साज्जार्फनी काय म्हटलं? नंबर ऑफ अल्किल ग्रुप ज्याच्याकडे जास्त असेल तो मेजर प्रोडक्ट. आता अल्किल ग्रुप कोणाकडे जास्त आहे? अल्किल ग्रुप. हा, याच्याकडे एक अल्किल ग्रुप होता, याच्याकडे 2 होते. तर मेजर प्रोडक्ट कोणता झाला? हा मोर स्टेबल होता. मोर स्टेबल स्टेबल डबल बॉन्ड. कारण अल्किल ग्रुप सर्वात जास्त असेल तर मोर स्टेबल. हा लेस स्टेबल होता. तर रिएक्शन मध्ये काय होते? जो मोर स्टेबल असेल कंपाऊंड तो जास्त क्वांटिटी मध्ये फॉर्म होते. अकॉर्डिंग टू सॅडजॅप्स रूल, दिस इज 2-butene is a di-substituted product, hence it is a more major in quantity, where monosubstituted product, that is a 1-butene, is less in quantity. म्हणजेच जर मी असं जर म्हटलं लाईक दिस इन जनरल, कार्बन डबल बॉन्ड कार्बन असेल, मी इथे R ग्रुप लावला, R म्हणजे अल्किल ग्रुप, हा दुसरा R ग्रुप लावला, हा तिसरा R ग्रुप लावला, हा तिसरा. ओके. एक पुन्हा लिहितो मी, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, इकडे 2 R ग्रुप ठेवले, तसंच एकाला हायड्रोजन बनवलं, दुसऱ्याला R ग्रुप बनवलं. ठीक आहे. थर्ड केस घेऊ आपण, 2 R ग्रुप, इथे 2 हायड्रोजन. फोर्थ केस घेऊ आपण, कार्बन, तुम्हाला दिसते का इकडे? येस ऑर नो? एक सेकंड हा, मी इथे लिहून घेतो, तुम्हाला दाखवतो मग. ओके. तुम्ही इकडला स्क्रीनशॉट घ्या, तोपर्यंत स्क्रीनशॉट घेऊन घ्या एकदा. घेतला सर्वांनी? हा बघा. नाव हिअर लाईक दिस, मी पुन्हा काय ऑप्शन लिहितो लाईक दिस, R कार्बन हायड्रोजन डबल बॉन्ड हायड्रोजन हायड्रोजन, आणि शेवटी आपण कार्बन डबल बॉन्ड कार्बन, इथे फक्त हायड्रोजनच देऊ आपण. बघा इथे ऑर्डर कसा राहील. हा झाला सर्वात जास्त सबस्टिट्यूशन, किती? 4 आहे, 1 2 3 4 अल्किल ग्रुप आहे. हा मोर स्टेबल असेल. ठीक आहे. हा अल्किल ग्रुप अल्किन मोर स्टेबल असेल. इथे बघा 3 सबस्टिट्यूशन आहे, 1 2 3, हा लेस असेल, 4 पेक्षा लेस असेल. ठीक आहे. इथे किती? 2 आहे, 1 2. इथे पण 2 आहे, पण अपोजिट कार्बनला आहे. तर बघा इथे 2 सबस्टिट्यूशन आहे, पण एकाच कार्बनला आहे. इथे अपोजिट कार्बनला 2 सबस्टिट्यूशन आहे. तर मोर स्टेबल कोण? एका कार्बनला जास्त सबस्टिट्यूशन असलेला मोर स्टेबल असेल. बघा परत रिपीट सांगतो. नाव दिस आर द अल्किन, देअर द 2 अल्किल ग्रुप इन 1 कार्बन, and here the second alkene, the one alkyl group is a 1 carbon and second alkyl group another carbon. म्हणजे बघा एका कार्बनात 2 अल्किल ग्रुप आहे. इथे इथे काय 2 अल्किल ग्रुप आपण एका कार्बनला एक आहे, दुसऱ्या कार्बनला दुसरा आहे. तर एका कार्बनला अल्किल ग्रुप 2 असलेला मोर स्टेबल आहे. तर मोर स्टेबल वाला जास्त क्वांटिटी मध्ये भेटत असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथे बघा, इथे एक अल्किल ग्रुप आहे फक्त, हाच, बाकी नाही येतं. ऑब्विसली काय, हा याच्यापेक्षा स्टेबल आहे. इथे अल्किल ग्रुपच नाही आहे, इथे सर्व हायड्रोजन आहे. अल्किल ग्रुप जेवढे जास्त असेल अल्किनला तेवढा स्टेबल असेल. याला म्हणून आपण स्टेबिलिटी ऑफ अल्कीन. ही स्टेबिलिटी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. अशा जर समजा मला 2 असे भेटले प्रोडक्ट, 2 असे प्रोडक्ट भेटले, तर मोर स्टेबल कोणता? मग फर्स्ट म्हणू आपण, सेकंड लेस स्टेबल म्हणू. मग फर्स्ट मेजर क्वांटिटी मध्ये असेल, सेकंड लेस क्वांटिटी मध्ये असेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? सॅडजॅप्सने काय म्हटलं ते सांगतो. सॅडजॅप सेज दॅट those alkyl group are contain the more number of alkyl group, sorry, those alkene contain more number of alkyl group, that is major product, that is a stable product. ओके. क्लिअर आहे का? कोणाला काही डाऊट आहे का? याच्यात काही विचारायचं आहे का?
येस और नो? यस बेटा, क्लियर है? ओके ओके. अच्छा, मी एक स्क्रीनशॉट घेऊन येतो. मला टाइम सांगा किती झाला तर. हा, एक मिनिट. ओके, तर आपण आज इथेच थांबू. ठीक आहे. कोणाला काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. येस, कोणाला काही डाऊट आहे? बरं बेटा, आज नवीन कोण आहे? 2-3 स्टुडंट ऍड झाले ग्रुपमध्ये. नवीन कोण आहे आज, सांगू शकता? कारण बघा, नवीन लोकांना ऍक्च्युली काय चालू आहे, IUPAC नेम्स काय आहे, आपण काय करतो हे काही कळणार नाही. थोडा वेळ लागेल, 10-15 दिवस लागतील त्याला. ओके. तर बघा, आता व्हिडिओ लेक्चर पुन्हा 24 तासांनी अपलोड होऊन जाईल. ठीक आहे. तुम्ही परत व्हिडिओ लेक्चर पहा, काही डाऊट असेल तर क्लिअर करायचं आपण. मला वाटतं की IUPAC नेम सर्वांना क्लिअर झालाय. IUPAC नेम करता येईल का सर्वांना? आता काम काय बघा, आता काम काय, जे आपण रिॲक्शन शिकले त्या रिॲक्शनला आपल्याला काय करायचं आहे, एकदा लिहून घ्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये आणि त्याला एकदा वाचा आणि एकदा लिहून पहा. पूर्ण परत एकदा वाचा, एकदा लिहून पहा. तुम्ही फक्त जर त्याला आता लिहून ठेवलं आणि 2 दिवसांनी वाचतो म्हटलं, तुम्हाला येणार नाही काहीच. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा की आपल्याला ऑर्गॅनिक रिॲक्शन माइंडमध्ये ठेवायचं असेल ना, तर आपल्याला आपली नोटबुक समोर ठेवायची, एकदा वाचायचं आणि दुसऱ्या हाताने रफ मध्ये लिहून पाहायचे रिॲक्शन्स. ठीक आहे. प्रॅक्टिस जर तुम्ही कराल रिॲक्शनची तर तुमच्या माइंडमध्ये सेट होईल. ओके. तुम्ही फक्त वाचून जर तुम्ही लिहून पाहतो म्हटलं, म्हणजे तुम्ही आता अभ्यास केला, असं वाचलं, ठीक, हा येते मला एलिमिनेशन रिॲक्शन येत आहे, बुक बंद केलं आणि ठेवून दिलं, आणि तुम्हाला लिहून पहा म्हटलं, नाही आठवणार. करून पहा असं. ठीक आहे. 2 मिनिटात तुम्ही विसरून जाल. कारण रिॲक्शन माइंडमध्ये ठेवायसाठी तुम्हाला वारंवार त्याला वाचावून सोबत वाचावं लागेल, बाजूला रफ याच्यावर तुम्हाला लिहून पाहावं लागेल. बेस्ट वे सांगू का तुम्हाला? पाटी विकत घ्या. तुम्ही पाटी वापरली का कधी? बेस्ट वे तुम्हाला सांगतो, पेन्सिल आपलं लेखन आणि पाटी घ्या. सर्वात बेस्ट प्रॅक्टिससाठी ते युजेबल आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला जर चांगला जर घेत असाल तुम्ही, एक बोर्ड घ्या, असं 1 by 1 चा बोर्ड येतो आणि मार्कर येते. ठीक आहे, ते घेऊ शकता. सस्ते म्हणजे पाटी घेऊ शकता तुम्ही. ओके. पाटी बेस्ट आहे. त्यावर तुम्ही खूपदा लिहून पाहू शकता, खूपदा तुम्ही त्याला मिटून तुम्ही तुमचं प्रॅक्टिस करू शकता. सायन्स स्टुडंटसाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आणि प्रॅक्टिससाठी आपलं ट्रॅडिशनल म्हणजे ते म्हणतात जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड म्हणतात, पाटी लेखन खूप महत्वाची आपल्याला. ठीक आहे. तर ते घेण्याचा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा. काही डाऊट असेल तर विचारा, आपले कन्सेप्ट क्लिअर करा. ही धडपड आपण करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण या धडपडीने जाऊ तर नक्कीच तुम्हाला कुठं ना कुठं कन्सेप्ट क्लिअर राहील आणि समोर तुम्हाला स्कोअर करायला स्कोप असेल. ओके. आय होप की आपण स्लो चाललेलो पण बेसिकली चाललेलो. आपल्याला हे सॅडझॅप्स रूल जे आहे ना, 12वीत पण आपल्याला खूप साऱ्या चॅप्टरमध्ये. सॅडझॅप्सनी काय म्हटलं, हा एक सायंटिस्ट होता, त्यांनी स्टडी केली खूप सारे रिॲक्शन. त्यांनी असं म्हटलं की जेव्हा अल्किन प्रोडक्ट बनतो, 2-3 अल्किन जर बनली असेल प्रोडक्टमध्ये, तर कोणता अल्किन मोर स्टेबल आहे, कोणता अल्किन लार्ज क्वांटिटीमध्ये आहे, मेजर क्वांटिटीमध्ये कोणता अल्किन आहे, ज्यांच्याकडे मोर नंबर ऑफ अल्किल ग्रुप प्रेझेंट असेल. द मोर सबस्टिट्युटेड अल्किन, मोर नंबर ऑफ अल्किल ग्रुप म्हणजेच मोर सबस्टिट्युटेड, those are the more substituted alkene attach the double bonded carbon that is more stable and we consider as a major product. ठीक आहे, अकॉर्डिंग टू सॅडझॅप्स रूल. ओके. तर हा रूल वाचून पहा, त्याचे एक्झाम्पल लिहून पहा. त्याला एक्झाम मध्ये होऊ शकते, बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारला असा प्रश्न, एक्सप्लेन सॅडझॅप्स रूल विथ सुटेबल एक्झाम्पल, असा क्वेश्चन बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेत विचारला. ठीक आहे. डेफिनेशन लिहिता आली पाहिजे आपल्याला, त्याचं आपल्याला एक्झाम्पल देता आलं पाहिजे. कमीत कमी 2 एक्झाम्पल, एक डेफिनेशन लिहिताना आपण एक डेफिनेशन लिहितो, 2 एक्झाम्पल बेटर राहील. ठीक आहे. अशा टाईपचे ते क्वेश्चन असतो. ओके. तर आज आपण इथेच थांबू.
बाकी आपण नंतर बघू. ठीक आहे, कोणाला काही डाऊट? एस ऑर नो? चला मी सेक्शन एंड करतो क्लास. ठीक आहे, आपण उद्याला बघू. बाय.